न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़। आज भुसावल शहर में माजी आमदार संतोष चौधरी की पत्रकार परिषद। देखिए आंखों देखा हाल। न्यूज़ मास्टर से हर पल, हर वक्त, हर घड़ी। भुसावळ शहरातील सिटी सर्वे नंबर जुनी नगरपालिका येथे म्हणजे 2210 2218 शासनाच्या नियमाप्रमाणे दुकाने नगरपालिका प्रशासकीय इमारत बांधा वापरा हस्तांतरित करा ओबीटी पद्धतीने काम करण्यासाठी शासनाची मंजुरी घेणे त्याकरता पीएमसी नेमणे या अनुषंगिक कामास खर्चास मान्यता देणे। तर भुसावळ नगरपालिकेची तिथे आता लोकांनी कचराकुंडी करून टाकलेली आहे। हा ठराव कामाचा नाही आहे का? भुसावळ नगरपालिका हद्दीतील सिटी सर्वे नंबर शाळा 11 खडका रोड नंबर 24 नंबर शाळा तिथे सुद्धा पीएमसी नेमणे आणि तिथे बीओटी पद्धतीने काम करण्यासाठी शासनाची मंजुरी घेणे। अशाच पद्धतीने 26 27 या तुटलेल्या आरसीसी ढापे तुटलेल्या गटारी न करणे तसेच नवीन आरसीसी ढापे गटारी पाईप ड्रेन व इतर आवश्यक कामे करणे 26 27 म्हणजे वर्षभरात जे छोटे छोटे काम आहेत त्याच्यासाठी ते सुद्धा करू नये अशी त्यांची अपेक्षा आहे। तर मेटल म्हणजे वार्षिक टेंडर आहे त्याच्यामध्ये वार्षिक कामं करण्यासाठी मंजुरी टेंडर नियम आहे। तर हे जे कामांना विरोध आहे या सर्व कामांना विरोध का आहे तर यांच्या वार्डातली काही कामं यांनी करून घेतलेली आहे। यांच्या वार्डात कामं शिल्लक नाही आणि यांनी यांच्या वार्डातली कामं दिलेली नाही लक्षात। परंतु हे डोकेदुखी सर्वे जे चालू आहे ते कशासाठी चालू आहे तर सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही जो अजेंडा काढलेला आहे आम्ही नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जाहीर केलं होतं की आम्ही नगरसेवक ठेकेदारी मुक्त हे शहर करणार लक्षात। आणि ही सर्व जे भानगड आणि हा जो विरोध चालू आहे हा सर्वात ठेकेदारीसाठी चालू आहे। म्हणजे यांना ते ठेकेदारी मिळायला पाहिजे ठेकेदारी यांची बंद होते आहे याच्यासाठी यांचा हा विरोध आहे। आणि नगरपालिकेमध्ये कोणताही नगरसेवक असो त्यांना ठेकेदारी घेण्याचा अधिकार नाही म्हणून त्यांनी ठेकेदारीच्या नांदात लागू नये भानगडीत पडू नये। नगरसेवकांना ठेके देण्याचा संबंध येणार नाही कारण नगरपालिकेत जसे 9 वर्षात ठेकेदारी ज्या नगरसेवकांनी केली त्या नगरसेवकांनी भुसावळची वाट लावलेली आहे। भुसावळचे रस्ते बोगस केले आहेत बोगस बिलं बनवले आहेत बोगस पैसा काढलाय ते आमच्या राज्यात चालणार नाही। त्या व्यतिरिक्त पाणी पुरवठा मध्ये 4 वर्षाच्या कालावधीत म्हणजे किती टन ॲलम दिला गेला 4 वर्षात समजून घ्या 300-400 टन दिला गेला असेल आणि बिलं काढले गेले 1200 टनाचे। तर आणि त्या गाड्यांचे नंबर वगैरे ते सर्व आम्ही शोधतो आहे ज्या गाड्यांमध्ये आलाय। आता त्या गाड्यांमध्ये मोटरसायकलची नंबर आहेत। आता मोटरसायकलीमध्ये 10-20 टनाच्या गाड्या आल्या का? काही बाहेरच्या गाड्या आहेत बाहेरच्या गाड्या तिथे बोलले होतात का? म्हणजे वेगळ्या वेगळ्या गाड्या रस्त्यावर ज्या गाड्या दिसतील त्या गाड्यांचे नंबर टाकून बोगस टोल काट्याचे बिलं आणून विशेष म्हणजे ज्या पुरवठा धारक जो आहे ॲलमचा तो पुरवठा धारक हा भुसावळ MIDC मध्ये आहे। भुसावळ MIDC मध्ये 3 टोल काटे आहेत हायवेवरती 2 टोल काटे आहेत। हे 5 काटे सोडून काटे साईबाबा मंदिराकडे होत आहेत काटे फैजपूरला होत आहेत सौद्याला होत आहेत। तर हे काटे करायची पद्धत कुठून आली हे मला काही समजलं नाही म्हणून याची पूर्ण चौकशी आम्ही करणार आहोत आणि ही चौकशी आम्ही काढलेली आहे करणार आहोत। आणि आता तर आम्ही थर्ड पार्टी ऑडिट पूर्ण 4 वर्षाचं त्या ठिकाणी करणार आहोत मागच्या प्रशासकीय काळात। त्या काळात जे ठराव यांनी जे केलेले आहेत आणि जे बोगस बिलं बनवले आहेत त्याचं थर्ड पार्टी ऑडिट करून आम्ही त्या ठिकाणी आता यांच्यावर कारवाई करणार आहेत। त्याच्याचमुळे हा विषय यांचा विरोध आहे। मी गॅरंटीने सांगतो की जोपर्यंत आमच्या बंगाळीताई आहे तोपर्यंत तिच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत आणि त्यांना कोणी दबावात आणण्याचा प्रयत्न करेल अंगावर जाईल
तर आम्ही त्याला सोडणार नाही. आणि ठेकेदारी मुक्त नगरसेवक हे भुसावळ नगरपालिका आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. कोणी किती बी दबाव आणला तर त्याला आम्ही बळी पडणार नाही. या ठरावासंदर्भात आता आम्ही विचार करू काय करायचं आहे. तर 17 तारखेला मीटिंग आहे. 17 तारखेला त्या संदर्भात कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा ते आम्ही सर्व मंडळी आता पार्टी मीटिंग घेऊन त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. अधिकाऱ्यांशी बोलून चर्चा करणार आहोत. त्या ठिकाणी दबावाला बळी न पडता आता तुम्ही बघितलं की तिथे हॉल सुद्धा कमी पडतोय. म्हणून नगरपालिकेच्या बिल्डिंगाचे 9 नगरपालिका बिल्डिंगाचे 3 प्लॅन रेडी आहेत. त्या तिघांपैकी एका ठिकाणी कुठे नगरपालिकेचं बांधकाम सुरू करायचं नवीन ते आम्ही करणार आहोत. या 341 विषयांमध्ये भरपूरसे विषय महत्त्वाचे आहेत की जे भुसावळ शहराच्या विकासाचे आहे. आणि त्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे विकासाला खीळ बसवण्याचा प्रयत्न जे भारतीय जनता पार्टीचे लोक करत आहेत यांचा आम्ही निषेध करतो, तीव्र निषेध करतो. आणि जर यांनी हा विरोध बंद नाही केला तर आम्ही नगराध्यक्ष आपल्या दारी म्हणून आम्ही नगरपालिकेचे नगराध्यक्षांना आम्ही सर्व नगरसेवक त्या वार्डात जाऊन त्या लोकांना न्याय मागवून न्याय देऊ लोकांना, एवढी खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो. धन्यवाद.